तुम्हाला एक कविता बऱ्याच म्हणजे जुन्या पिढीला माहीत असेल, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. सीइंग इज बिलिव्हिंग ही म्हण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरते. पाहिल्याशिवाय विश्वास बसत नाही. भारताच्या फुलबाजाराची बाजारपेठ 25,000 कोटीपेक्षा जास्त आहे. परंतु या बाजारपेठेमध्ये पारंपरिक फुलं घ्यायल्यावरती शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु जो बदलेल तो टिकेल या उक्तीचा जर विचार केला तर माझ्या पाठीमागे आहेत वेगवेगळ्या जातीची परदेशी शोभिवंत फुलांची झाडं की जी तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकतात. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं दरवर्षी अशा प्रकारची नवीन नवीन फुलं सातत्याने उत्पादित करायचा प्रयत्न केला की जो शेतकरी पाहून त्यावरती विचार करतील. यावर्षी देखील कृषी प्रदर्शनामध्ये अशाच फुलांचा समावेश आहे. आपल्यावर सोबत आहेत कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ संतोष करंजे सर. सर, ह्या वर्षीच्या ह्या सगळी फुलं वेगळी वाटत आहेत, तर हे कुठले कुठले आहेत, त्याचा काय उपयोग होतो आणि शेतकऱ्यांना करायचं म्हणलं तर कसं त्याचं उत्पादन? शेतकऱ्यांना कसं आहे की आपण दरवर्षी काही ठिकाणी ऑर्नामेंटलचे दाखवलेले आहेत फुलं, पण यावर्षी शेतकऱ्यांना फुलांचे आम्ही ऑप्शन दिलेत की जे मार्केटमध्ये कट फ्लावर म्हणून चालतात. कट फ्लावर म्हणजे बुकेमध्ये किंवा हार बनवण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी लागणारे जी फुलं आहेत त्याच्यामध्ये आता हा पाठीमागे दिसतो तो हा जिनिया आहे. जिनिया जो नॉर्मल असतो त्याला जवळजवळ फुलं असतात, याला दांडी आहे. तर ह्या दांड्या आपण लांब घेऊन तो आपण त्याचे बुके किंवा जे आपण स्टेजच्या पाठीमागे सजावसाठी लागणारे फुलं लागतात ते याच्यामध्ये लावले आहेत. तुम्हाला ह्याच्यात कलर पण वेगळे दिसतील. इकडं पिंक कलर आहे, तर रेड आहे, येलो आहे, पिंक आहे, त्यानंतर व्हाईट आहे, ऑरेंज आहे, लाईट पिंक आहे, डार्क रेड आहे, असे वेगवेगळे कलर ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. तर असे वेगवेगळे कलरचे जर त्याने ऑप्शन घेतले तर डेकोरेशनलाही ते सोपं जातं आणि विकत घेणाऱ्याला पण बास्केट मिळाल्यासारखी होईल. हां, बास्केटसारखं आहे. आता हे नुसतं जिनियाच नाही तर याच्या पाठीमागे गजेनिया लावलेलं आहे, त्याच्यानंतर रूट बेकिया म्हणून आहे. तर हे सर्व फुलं जे आहेत हे जर्मनीतून आपण सीड इम्पोर्ट केलेले आहेत आणि हे सीड आपल्या मार्केटमध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर हे इझिली आता कृषी एक्झिबिशनमध्ये शेतकऱ्यांना बियाणं मिळतील, रोपं मिळतील आणि हे आपल्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे KVK मार्फत किंवा पुण्यातील काही प्रायव्हेट कंपनीमार्फत हे सगळं बियाणं उपलब्ध होणार आहे. ही शेतकऱ्यांची मागणी आहे की याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, हे नवीनच आहे? हे सर्वच नवीन पीक आहेत. म्हणजे ह्याच्या अगोदर कुणीच हा प्रयोग केलेला नाही. हे आपण आपल्या भागात पहिल्यांदा लावतोय आणि ह्या फ्लावर शोसाठी पण वापरता येतील आणि कट फ्लावर म्हणून हे शेतकरी घेऊन ह्याचे एक आपण उद्योजक तयार करू शकतो. युवकांना आपण ह्याच्यातून एक रोजगार ट्रेनिंग देऊन बुके चांगले कसे तयार करायचे याची माहिती देऊ शकतो आणि हे बुके तयार करून त्यांना या बुकेंना किमान 250-500पेक्षा जास्त रेट मिळू शकतात रुपये. म्हणजे आज आपल्याला फक्त बघितलं ऑप्शन तर जरबेरा, कार्नेशन किंवा गुलाब ह्यासारखे किंवा ऑर्किडसारखेच पर्याय आहेत. पण आपण जसं नवीन हे पीक आणलेत हे जर बुकेमध्ये ते शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांना याचा फायदा जास्त होणार आहे. म्हणजे ऑप्शन जास्त आहेत. म्हणजे हे एवढंच नाही तर आपल्याकडे शेवंती पण कट फ्लॉवरमधले आपण आणल्यात, त्या जवळपास 29 व्हरायटी आहेत शेवंतीच्या. वेगळेच कलर, प्रत्येक कलर वेगळा दिसेल आणि ते प्रोडक्शन पण लेवल जास्त आहेत. म्हणजे उत्पादन शेतकऱ्यांना जे मिळणार आहे ह्याच्यामध्ये पैसेचा विचार करून आम्ही विचार करतो की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पैसे मिळवले पाहिजेत. हे जे लागवड केलेली आहे याचा विचार करता एखाद्या शेतकऱ्याला हे लावायचं म्हटलं तर किती खर्च येईल, उत्पादनाची पद्धत कशी असेल, प्रक्रिया कशी असेल आणि लागवडीची पद्धत कशी असेल? लागवड पद्धत अतिशय सोपं आहे. म्हणजे भाजीपाला जसं आपण लावतो किंवा एखादी झेंडूची पीक लागवड केली जाते त्याच पद्धतीने ह्याला लावायचं आहे. फक्त जिनियासारखी जे आहे त्याचं लागवड अंतर कमी आहे. म्हणजे एका बेडवर आपण 4 ओळी 6 बाय 6 इंचावर रोपं लावलेली आहेत आणि रोपं लावल्यापासून फक्त 60 दिवसाचं हे पीक आपल्यासमोर उभं आहे. म्हणजे 55 ते 60 दिवसामध्ये हे सर्व रेडी होतं आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ह्याला जास्त ब्लूम येतात. थंडी संपल्यानंतर आपल्याला हे पीक करता येणार ना, त्याला दुसऱ्या पिकावर शिफ्ट करावं लागेल आपल्याला. म्हणजे थोडक्यात शीतकटिबंधातली ही पिकं आहेत आणि मग उत्पादन पण त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे, त्याच काळात घेतलं पाहिजे. येस. हां, आता आपला जो उन्हाळा आहे तो सोडून बाकीच्या सीझनमध्ये आपल्याला हे करणं शक्य आहे. तर उन्हाळ्याचं जे पिरियड आहे म्हणजे जानेवारीपासून ते मेच्या दरम्यान आपल्याला नाही, पण जून जुलैमध्ये वातावरण बदलल्यानंतर पुन्हा आपण ह्या पिकाकडे येऊ शकतो. साधारणपणे किती खर्च येऊ शकतो एका एकरच्या लागवड? खर्चाच्या बाबतीत अगदी नगण्य आहे. म्हणजे उत्पन्न साधारण एका एकरामध्ये 2 लाख रुपये येईल, पण खर्च जर सगळा काढला मल्चिंग आणि इतर खत औषधं तर 50,000 रुपयेपेक्षा जास्त त्या शेतकऱ्यांना खर्च होणार नाही. ओके. आणि अशा प्रकारची जर शेती
कुठल्या कुठल्या भागात म्हणजे काळी जमीन किंवा भारी जमीन साधारणपणे कुठल्या जमीन सगळ्यात महत्त्वाचं आहे की मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपण करू शकतो, पण निचरा पाहिजे. एकदम हलक्या जमिनीत पाणी करायचं किती असेल तर पाणी कंटिन्यू झालं, पाणी फार कमी लागतं. म्हणजे आता जर हे बघितलं तर आपण वापसा स्थितीवर जे पीक ठेवण्याची पद्धत आहे त्याला म्हणतो ते स्थिती निर्माण ठेवायची आहे. म्हणजे साधारण एक दिवसाआड आपण 1 तास साधारण मोटर जरी चालवली तर त्याने पाणी पुरेसं होतं आहे. एका पाण्याच्या पाणीला जर मॅक्झिमम जर विचार केला तरी 15,000 लिटर पाणी लागेल आणि 60 दिवसाच्या पिकामध्ये साधारण 30 वेळा आपल्याला मोटर चालवावं लागेल. 60 दिवसामध्ये तुम्ही 2.25 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकता. त्यामध्ये एक 50,000चा खर्च गृहीत धरला तर 1.5 लाखापर्यंतचं उत्पन्न यामध्ये मिळू शकतं. उन्हाळा सोडून इतर वेळी तुम्ही हे पिकं घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बदलाव जरुरी आहे असं जसं म्हणतात तसं बदल प्रत्येक ठिकाणी गरजेचा असतो आणि त्यामुळंच तुम्ही फुलशेती करत असाल तर ह्या बदलाची शेती जाणून घ्या. ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला 16 ते 20 जानेवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनात सहभागी व्हावं लागेल. ते पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. ते पाहिल्यानंतर तिथल्या तज्ज्ञांकडून त्या कंपनीच्या तज्ज्ञांकडून आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांकडून याची माहिती घेऊन आपल्या शेतीमध्ये अशा प्रकारचा बदल आपण करू शकतो का याची डोळा पाहता येईल, अनुभवता येईल आणि तशा प्रकारचं उत्पादन तुम्हाला घेता येऊ शकतं. धन्यवाद.